नशिबाने जोडलेली गाठ बागाटा. गौरी मुद्दाम एक दोन घास खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी एक घास त्याच्या पुढे करायची, पण अर्णव वारंवार तिचा हात झटकून द्यायचा. गौरीने जसा आणखी एक घास अर्णवच्या दिशेने पुढे केला आणि अर्णवने रागाने तिचा हात झटकून पाहिला तसा तो थांबला. त्याची नजर गौरीच्या चेहऱ्यावर पडली, जो अश्रूंनी भिजलेला होता आणि तिचे डोळे पाणवले होते. हे पाहून तो शांत राहिला आणि त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. तेव्हा गौरी भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत रडत रडत म्हणाले, का अर्णवजी, का का करत आहात तुम्ही असं? का मुद्दाम तुम्ही मला आणि स्वतःला त्रास देत आहात? मला माहीत आहे की तुम्ही अजूनही माझ्यावर खूप प्रेम करता, पण सध्या तुमचा राग तुमच्या त्या प्रेमापेक्षा जास्त वाढला आहे. पण मी खरंच एवढा मोठा गुन्हा केला आहे का की तुम्ही मला माफही करू शकत नाही? मी खरंच एवढी मोठी चूक केली आहे का की आता तुमच्या मनात माझ्यासाठी अजिबात जागा उरलेली नाही? मी जे काही केलं ते नकळत केलं. मला खरं तर काय ते माहीत नव्हतं. मी लहानपणापासून आई आणि बहिणीचं प्रेमासाठी आसुसलेले होते, म्हणून मला वाटलं की तुम्हाला गमावून जर मला त्यांचं प्रेम मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे. तसंही मला तेव्हा माहीत नव्हतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता, नाहीतर मी त्यांच्यात आणि तुमच्यात कधीच त्यांची निवड केली नसती. मला सत्याची माहिती नव्हती, म्हणूनच माझ्याकडून ही चूक झाली. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मग तरीही तुम्ही मला माफ का करू शकत नाही? तेव्हा अर्णवने रागात तिच्याकडे वळत तिचे दोन्ही कांदे पकडून तिला स्वतःकडे वळले आणि तो संतापाने वरडला, खरंच गौरी? खरंच इतकं सोपं आहे का तुझ्या ह्या चुकीला माफ करणं? गौरी, तुला खरंच असं वाटतं का की मी तुला इतक्या सहजासहजी माफ करू शकेन? तू मला काय समजून ठेवलं आहेस? मी कोणी सोपीस आहे का की मी एखादी वस्तू आहे जी तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू स्वतःच्या जवळ ठेवशील आणि जेव्हा वाटेल तेव्हा फेकून देशील, दुसऱ्या कोणाला तर देऊन टाकशील? हो ना? माझ्यामध्ये काही भावना नाहीत का? माझे काही इच्छा नाहीत का? मला त्रास होत नाही का? गौरी त्याचे बोलणे ऐकून रडत रडत आहे ह्या अर्थाने आपले डोके हलवू लागले. तेव्हा अर्णवने तिच्या खांद्यावरील आपली पकड अजून घट्ट केली आणि दात ओठ खात म्हणाला, मग तुला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला? मी कुणासोबत माझं आयुष्य घालवणार आणि कुणासोबत नाही हा निर्णय घेण्याचा हक्क तुला कोणी दिला? तुला माझ्यासोबत राहायचं नव्हतं तर नको राहू. मला सोडून जायचं होतं तर निघून जायचीस. माझ्यावर प्रेम नव्हतं तर सरळ सांगून टाकायचं ना. मी साधी तक्रारही केली नसती. पण अनुष्कासोबत माझं नाव जोडल्याचा निर्णय घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू असं विचार कसं करू शकलीस की तुझ्या जाण्यानंतर मी तिच्यासोबत राहीन आणि माझ्या मनात ज्या भावना तुझ्यासाठी निर्माण झाल्या आहेत त्या अनुष्कासाठी बदलतील? तू हा असं विचार कसं केलास? प्रेम म्हणजे काय खेळ आहे का जो एका क्षणात एकाला विसरून दुसऱ्यावर होईल? जर असंच असेल तर मग तूही मला विसरून माझा मित्र वरुणकडे निघून जा. तो सुद्धा तुला पसंत करतो. पहिल्याच नजरेत तुला पाहून त्याला तुझ्यावर क्रश झालं होतं. मग तू मला तुझ्या ह्या मनातून काढून त्याला तिथे जागा देऊ शकशील का? कसं वाटेल जर मी तुला माझ्या मित्राच्या प्रेमासाठी त्याचं स्वाधीन केलं तर? ज्या प्रकारे तू मला त्या अनुष्काचा स्वाधीन करण्याचा विचार केलास. त्याचे हे बोलणे ऐकताच गौरी जोरात त्याच्यावर वरडली, अर्णवजी, वेडे झाला आहात का तुम्ही? प्रेमाची भावना म्हणजे काही खेळ नाहीये जो एका क्षणात बदलेल. तुम्ही असं विचार तरी कसं करू शकता की मी तुमची जागा वरुणला देऊ शकेन? तुम्ही इतकं घाणेरड्या गोष्टी बोलू तरी कशा शकता? इतकं बोलून तिने रडत रडत आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवने झटक्याने आणि रागात तिरकस हसत तिला सोडून दिले. तो हसतच तिला म्हणाला, का, काय झालं? रडतेस का तू? मी काय चुकीचं बोललो? मी तर फक्त ही गोष्ट बोलून दाखवली आहे, पण तू तर हे प्रत्यक्ष करायला निघाली होतीस. मग तुला आता इतकं वाईट का वाटतंय? जेव्हा गोष्ट स्वतःवर आली तेव्हा तुला वाईट वाटू लागलं? मग विचार कर, मला त्यावेळी कसं वाटलं असेल जेव्हा तू अनुष्कामुळे हीच गोष्ट माझ्यासोबत केलीस. त्यावेळी माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत का? त्याने रागात आपल्या हाताने स्वतःच्या छातीवर
जिथे हृदय असते तिथे इशारा करत म्हटले, इथे या जागेवर मला खूप वाईट पद्धतीने वेदना होत होत्या. खूप वाईट पद्धतीने तुटलं होतं हे हृदय. जेव्हा तू मला सोडून गेली होतीस, असं वाटत होतं जसं त्या क्षणी माझ्या जगण्याचं कारणच माझ्यापासून दूर गेलं आहे. पण तू एकदाही मागे वळून माझ्याकडे पाहिलं नाहीस. तुला माहीत आहे, जे तू करायला निघाली होतीस ते जर पुढे जाऊन मी तुझ्यासोबत केलं असतं किंवा मी दुसऱ्या एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलो असतो, तर या अख्ख्या जगाने माझ्यावर थुंकली असती. हा कसा माणूस आहे ज्याला स्वतःच्या बायकोची काळजी नाही? हा तर आयास आहे जो जागोजागी तोंड मारत फिरतो. चारित्र्यहीन आणि धोकेबाज आहे. माझ्यावर काय आणि कसे आरोप लागले असते. आणि तू तू तर सगळ्या लोकांसमोर महानेतीची मूर्ती बनून बसली असतीस. माझं हृदय तोडून, माझ्या भावनांशी खेळून. अगं, तुझ्यापेक्षा तर त्यावेळी मी बरा होतो. जेव्हा माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, तेव्हा मी स्पष्ट शब्दात तुझ्याशी नातं जोडायला नकार दिला होता. पण तू तू काय केलंस? सगळ्यांसमोर नातं टिकवण्याचं डोंग केलं, सगळ्यांसमोर महान बनत राहिलेस. आणि जेव्हा माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम निर्माण झालं, तेव्हा तू तुझ्या त्या सो कॉल्ड बहिणीसाठी आणि सो कॉल्ड आईसाठी मला सोडून निघून गेलेस. तू एका क्षणासाठी हा विचार केला नाहीस की जे लोक इतकी वर्ष तुला आपलं मानू शकले नाहीत, ते एका क्षणात तुला कसं काय स्वीकारतील. तुझ्या ह्या निर्णयाने मला पूर्णपणे तोडून टाकलं होतं गौरी. म्हणूनच मी तुला इतक्या सहजासहजी माफ करू शकत नाही. माझ्या मनात वारंवार हाच विचार येतोय की जर भविष्यात कधी अशीच परिस्थिती पुन्हा आली तर तू पुन्हा मला सोडून निघून जाशील. कधीच माझी साथ देणार नाहीस. आता तुझ्याकडे पाऊल उचलताना माझं हृदय घाबरतं. म्हणूनच मी तुला इतक्या सहजासहजी माफ करू शकत नाही. इतकं बोलून त्याने तिच्यावरून आपली नजर हटवली आणि तो पुन्हा खिडकीच्या बाहेर पाहू लागला. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहून त्याच्या गालावर आले होते, जे त्याला गौरीला दाखवायचे नव्हते. याच कारणामुळे त्याने आपले तोंड दुसरीकडे फिरवले होते. हाय रे निर्दयी जग! माहीत नाही ह्या जगाने अशी कोणती रीत बनवली आहे, जिथे मुलगी तर सगळ्यांसमोर रडू शकते, पण मुलगा नाही. कारण तसं केल्यास त्याला कमकुवत समजलं जातं. मुलगा इच्छा असूनही आपलं दुःख कोणासमोर व्यक्त करू शकत नाही. जर तो रडला तर त्याची थट्टा उडवली जाते. काय त्याला काही भावना नसतात? काही लोक चुकीचं म्हणतात की सगळे मुले धोकेबाज असतात, त्यांना प्रेम करता येत नाही. नाही, असं अजिबात नाहीये. ज्या प्रकारे आपण सगळ्याच मुलींना एकाच तराजूत तोलू शकत नाही, त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांनाही एकाच मापात मोजू शकत नाही. जर मी माझ्या म्हणजे तुमच्या ह्या लेखिकेचं विचारांबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्या ह्या चौट्याच्या आयुष्यात मुलं आणि मुले ह्या दोघांनाही फसवताना पाहिलं आहे. आणि आजकालच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर मुलांपेक्षा मुलेच जास्त धोका देतात. ही गोष्ट मी खूप जवळून अनुभवली आहे. प्रेमात मिळालेल्या धोक्याचं काही अशा वास्तविक आणि वेदनादायी कारणे आहेत, ज्या मी माझ्या डोळ्यांसमोरून घडताना पाहिल्या आहेत. कधी वेळ मिळाला तर तुम्हालाही त्या कहाण्यांची ओळख करून देईन. तिकडे अर्णवचं बोलणं ऐकून गौरीने आपली मान खाली घातली आणि ती अजूनच जोरात रडू लागली. या क्षणी तिला अर्णवच्या मनातील भावना आणि त्याचा वेदनांची पूर्ण जाणीव झाली होती. ह्याच कारणामुळे आता तिची इच्छा असूनही ती अर्णवला काहीच बोलू शकत नव्हती. तिच्याकडे बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. कारण अर्णवने जे काही तिला म्हटलं होतं ते 100% खरं होतं. तिला स्वतःहून अर्णवच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचं कोणताही अधिकार नव्हता. पण आता जी चूक तिच्याकडून झाली होती त्यासाठी ती फक्त आणि फक्त माफीच मागू शकत होती. तेव्हाच तिने आपले अश्रू पुसले आणि एक मोठा श्वास घेत अर्णवकडे पाहिले. त्यानंतर ती सीटवरून उठली आणि पुढच्या सीटवर ठेवलेली आपली पर्स उचलून त्यामधून गाडीचा ऑटोमॅटिक रिमोट काढू लागली. रिमोट काढून तिने बटन दाबले तसा एका आवाज करत गाडीचे दिवे दोनदा चमकून बंद झाले आणि गाडीचे दरवाजे आपोआप अनलॉक झाले. गौरीने दरवाजा उघडला आणि तो रिमोट अर्णवच्या बाजूच्या शीटवर सरकवून दिला.
ती दरवाजा उघडून बाहेर पडू लागली. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून अर्णवने आपले डोळे उघडून गौरीकडे पाहिले, जी गाडीतून उतरत होती. तेवढ्यात ती क्षणभर थांबली. तशी अर्णवने आपली नजर दुसरीकडे फिरवली. तेव्हाच गौरीने त्याच्याकडे वळत गहिवरलेल्या आवाजात त्याला म्हणाले, अर्णवजी, तुमच्या बोलण्यातून मला इतकं तर समजलं आहे की आता तुम्ही मला क्वचितच माफ करू शकाल. आणि आधी तुमच्या मनात माझ्यासाठी जी जागा होती ती आता मला परत मिळणं कठीणच आहे. म्हणूनच आता मी विनाकारण तुम्हाला त्रास देणार नाही. कारण मी जी चूक केली आहे, नाही खरं तर मी जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा मला भोगावीच लागेल. आणि जर तुमच्यापासून दूर राहणं हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा असेल तर ठीक आहे, मला ही शिक्षा मान्य आहे. पण एक गोष्ट आहे जी मला सांगायची आहे. ह्या लग्नात तुमच्या सोबत राहताना नातं निभवायचं खोटं नाटक करता करता मला कधी तुमच्यावर प्रेम झालं हे मलाही कळलं नाही. तुम्ही कधी ह्या मनात अशा प्रकारे बसलात की आता तुम्हाला ह्या मनातून बाहेर काढणं माझ्या हातात उरलेलं नाही. म्हणूनच तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. भविष्यात कधी जर तुमचा हा राग कमी झाला किंवा माझ्याबद्दलची तुमची नाराजी संपली तर नक्कीच माझ्याकडे परत या. मी तुम्हाला इथेच तुमची वाट पाहत असलेली दिसेन. कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि माझं हे प्रेम आता नेहमीसाठी फक्त तुमच्यासाठीच असेल. तुम्ही ह्या मनात अशा प्रकारे घर केलं आहे की आता तुम्हाला विसरणं माझ्या हातात नाही. म्हणूनच कितीही वेळ निघून गेला, अगदी वर्ष उलटली तरीही मी नेहमी तुमची वाट पाहत राहीन. पण तुम्ही अगदी निर्धास्त राहा. गळा भरून येत होता. माझ्याकडून तुमच्यावर कोणतेही बंधन नसेल, कोणतेही अधिकार नसेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी मला विसरून पुढे जाणार असाल किंवा पुढे निघून गेलात तर मी कधीही तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण निर्माण करणार नाही, ना कधी तुमच्यावर कोणत्याही तक्रार करणार नाही. उलट तुमच्या सुखी आयुष्यासाठी त्या देवाकडे प्रार्थनाच करेन. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. तिकडे अर्णव तिला जाताना फक्त जात पाहतच राहिला. त्याने प्रचंड रागात आपला हात गाडीच्या खिडकीवर जोरात मारला, ज्यामुळे ती काच फुटली आणि त्याचा तुकडा त्याच्या हाताला लागला. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. अर्णवने रागाने आपले लाल झालेले डोळे एका क्षणासाठी बंद केले. तसे त्याच्या डोळ्यात साठलेले अश्रू गालावरून वाहून खाली आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव तयार होऊन आपल्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा नकळतच त्याची नजर किचनकडे गेली. तिथे आज सुनीता आणि रमा एकत्र मिळून नाश्ता बनवत होत्या. आज त्यांच्यासोबत गौरी नव्हती. याचा अर्थ ती आली नव्हती. हे पाहून अर्णवच्या डोळ्यात एक वेगळाच रिकामेपणा जाणवू लागला. काल त्याच्यात आणि गौरीमध्ये झालेल्या वादावादीनंतर जेव्हा गौरीने म्हटलं होतं की आता ती त्याला पुन्हा त्रास देणार नाही आणि त्याच्या समोरही येणार नाही, हे ऐकून अर्णव मनातल्या मनात खूप अस्वस्थ झाला होता. याच कारणामुळे आज त्याला गौरीला आपल्या डोळ्यासमोर पाहायचं होतं. पण गौरी ही आपल्या शब्दाची पक्की होती. तिने जे म्हटलं होतं तेच आता ती करत होती. तेवढ्यात अर्णवने आपल्या खिशातून फोन काढला आणि तो पाहू लागला तर त्यात गौरीचं एकही मेसेज नव्हता. नाहीतर मागच्या काही दिवसांपासून जेव्हापासून गौरी त्याची मन वळवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हापासून ती काही ना काही करून त्याला त्रास द्यायची आणि दिवसभरातून न जाणे किती वेळा त्याला मेसेज करायची. पण काल जे काही घडलं त्यानंतर तिने अर्णवला ना कॉल केला होता, ना कोणतेही मेसेज केला होता, ना ती आज इथे आली होती. मग याचा अर्थ आता खरंच ती कधीच त्याच्यासमोर येणार नाही का? त्याला मनवण्याचा प्रयत्न करणार नाही का? हे सगळं विचार करून अर्णव मनातल्या मनात खूप बेचैन झाला. हो, हे खरं होतं की तो गौरीवर नाराज होता, खूप रागात होता. पण ह्यासोबतच हेही तितकंच खरं होतं की तो गौरीवर एवढं प्रेम करत होता की जास्त वेळ तिच्यापासून दूर राहू शकत नव्हता. सध्या फक्त तिच्या प्रेमावर त्याचा राग आणि त्याची नाराजी हावी झाली होती. नाहीतर तो एका क्षणासाठीही गौरीला स्वतःपासून दूर जाऊ दिला नसता. आता तर त्याला गौरीच्या असण्याची अशी सवय झाली होती की
तिला पाहिल्याशिवाय त्याचा बेचैन डोळ्यांना शांतता मिळत नव्हती. आणि आता तर गौरी त्याच्या हृदयात अशा प्रकारे समावून गेली होती की तिला तिथून बाहेर काढणं आता स्वतः त्याच्याही हातात नव्हतं. फक्त तिच्या त्या वागण्यामुळे. खरं तर इतके दिवस गौरी आपल्या उलट वागण्याने त्याला त्रास द्यायची, त्याच्या डोळ्यासमोर राहायची, ज्यामुळे आता ती समोर नसताना अर्णवला बेचैनी जाणवत होती. गौरी त्याचा नजरेसमोर असताना त्याला जो दिलासा मिळायचा तो दिलासा आता त्याला जाणवत नव्हता. आणि हे सगळं त्याच्यासोबत का होतंय हे अर्णवला स्वतःला समजत नव्हतं. एकीकडे तो स्वतः गौरीवर खूप नाराज होता आणि तिच्यापासून दूर राहणार होता, तर मग आता का त्याला ती आपल्या डोळ्यासमोर हवी आहे, का ती आपल्या जवळ हवी आहे? आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तर शोधण्यात अर्णव स्वतःमध्येच गुरफटून गेला होता. तेवढ्यात सुनीता त्याला नाश्त्यासाठी आवाज दिला, ज्यामुळे तो आपल्या विचारातून बाहेर आला. पण अर्णवचं मन इतकं अस्वस्थ होतं की त्याला काहीही खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती ना. त्याला मनातून बरं वाटत होतं. म्हणूनच तो लवकर ऑफिसला निघतो असं सांगून नाश्ता न करताच आईला बाय बोलून घरातून बाहेर पडला. तिकडे सुनीता त्याला फक्त पाहतच राहिल्या. मग त्यांनी आपले हात जोडले आणि वर छताकडे पाहत मनातल्या मनात आपले डोळे बंद करून म्हणाल्या, हे महादेवा, लवकरात लवकर माझ्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर कर आणि त्यांना एकत्र आण. मला आता माझ्या मुलांचं हे दुःख पाहवत नाहीये. एका बाजूला गौरी आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्णव. दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात, पण तरीही आपल्या बालिशपणामुळे ही गोष्ट समजून घेऊ शकत नाहीये. अशा वेळी आता फक्त तुझ्याकडूनच एखाद्या चमत्काराची अपेक्षा करू शकते महादेवा, कारण तू काळाचेही काळ महाकाळ आहेस. लोकांचं नशीब तू कधी बदलून टाकशील हे कोणीच सांगू शकत नाही. तू घडणाऱ्या गोष्टीलाही न घडणारी करू शकतोस आणि न घडणाऱ्या गोष्टीलाही घडवून दाखवू शकतोस. म्हणूनच महादेवा, आता फक्त तुझंच आधार आहे. प्लीज माझ्या मुलांच्या सर्व अडचणी संपवून त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस आण. दुसऱ्या बाजूला गौरीही लवलीसोबत नाश्त्याच्या टेबलावर बसली होती. ती कोणत्या तरी विचारात इतकी हरवून गेली होती की रिकाम्या प्लेटमध्ये चमचा गोल गोल फिरवत होती. तेवढ्यात लवलीची नजर तिच्या रिकाम्या प्लेटकडे गेली, तेव्हा ती गौरीकडे पाहत तिला म्हणाली, ओ मॅडम, या रिकाम्या प्लेटमध्ये चमचा फिरवून काय होणार आहे? त्या आवाजाशिवाय पोटात काही जाणार आहे का? नाश्ता नाही करायचं का तुला, जो इतक्या वेळापासून प्लेटला डोळ्यासमोर ठेवून फक्त पाहतच राहिली आहेस? इतकी आवडली आहे का तुला ती प्लेट? पण गौरी कोणतेही खोल विचारात बुडलेली असल्यामुळे तिने लवलीच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा लवलीने तिला इतकं अस्वस्थ पाहून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, गौरी काय झालं ग? असं म्हणत तिने तिचं कांदा हलकेच हलवला, ज्यामुळे गौरी दचकून भानावर आली. ती लवलीकडे पाहत म्हणाली, हां हां, काही म्हणालीस का तू? त्यावर लवली तिला म्हणाले, नाही काही नाही, मी असं विचारत होते की तू नाश्ता का करत नाहीयेस? कॉलेजला नाही जायचं का तुला? तेव्हा गौरी खुर्चीवरून उठून उभी राहिली आणि तिला म्हणाली, नाही गो, माझी नाश्ता करायची अजिबात इच्छा नाही. पण हो, कॉलेजला तर जायचं आहे. तू नाश्ता करून घे, मग आपण दोघी एकत्र कॉलेजला निघूया. राहिला नाश्त्याचा प्रश्न तर भूक लागल्यावर मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईन, पण आता अजिबात इच्छा नाही आहे, त्यामुळे माझ्याकडून काही खाल्लं जाणार नाही. इतकं बोलून ती लवलीचं पुढचं काहीही न ऐकता तिथून निघून गेली. सकाळची संध्याकाळ झाली, कधी झाली हे कळलंच नाही. अर्णव आपल्या ऑफिसमधून परत आला आणि थेट खोलीत निघून गेला. त्याने आपली टाय काढून सोफ्यावर फेकून दिली आणि तिथेच बसून सोफ्याचं मागे टेकून आणि आपले हात डोळ्यावर ठेवून डोळे बंद करून घेतले. आज त्याचं मन खूप अस्वस्थ होतं, ज्यामुळे आज त्याला नेहमीपेक्षा स्वतःला जास्त थकल्यासारखं वाटत होतं. आज ऑफिसमध्ये असताना वारंवार त्याचं लक्ष गौरीकडे आणि तिच्या बोलण्याकडे जात होतं. मागच्या इतक्या दिवसापासून गौरी त्याच्या समोर होती, त्याची मन वळवण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तो
तिला भाव देत नव्हता, तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. आणि आज जेव्हा गौरी त्याच्या समोर नव्हती तेव्हा त्याचे डोळे प्रत्येक ठिकाणी तिला शोधत होते आणि तिला पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते. याच कारणामुळे आज दिवसभर एका विचित्र अस्वस्थतेने त्याला घेरून ठेवलं होतं. आणि हीच कारण होती की आज त्याला आपल्या कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. ना तो आपलं काम नीट करू शकत नव्हता. इतकंच काय, आजचा दिवसही त्याला खूप मोठा वाटत होता, जो आत्ता कुठे संपला होता. तो अजून शांतपणे डोळे बंद करून बसलाच होता. तेवढ्यात त्याला आपल्या केसांवर एक मऊ स्पर्श जाणवला, जसं कोणीतरी त्याचे केस कुरवाळत आहे. हा स्पर्श जाणवताच त्याने आपल्या डोळ्यांवरून हात हटवून समोर पाहिले तर सुनीता त्याच्याजवळ उभ्या राहून त्याचे केस कुरवळत होत्या. आई, तू इथे? काही काम होतं का? असं म्हणत अर्णव उठून नीट सरळ बसला. त्यावर सुनीता म्हणाल्या, का रे? काही काम असेल तरच मी माझ्या मुलाला भेटायला येऊ शकते का? एरवी नाही येऊ शकत? आता तुला भेटण्यासाठीही मला कामाचं कारण सांगावं लागेल का? असं म्हणत त्या त्याच्याजवळ सोफ्यावर येऊन बसल्या. तेव्हा अर्णव म्हणाला, नाही आई, असं काही नाही, तुला माझ्याकडे येण्यासाठी काहीही विचार करण्याची गरज नाही. असं म्हणून तिने आपली मान खाली घातली. तेव्हा सुनीता समोरच्या टेबलावरून कॉफीचं कप उचलला आणि तो त्याच्याकडे वाढवत म्हणाल्या, हे घे, मी तुला ही कॉफी देण्यासाठी आले होते. आज तू कॉफीसाठी आवाजच दिला नाहीस. मला वाटलं काही अडचण तर नाही ना, म्हणूनच पाहायला आले. तर पाहिलं तर तू इथे अस्वस्थ बसला होतास. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आज तू तुझी कॉफीही मागितली नाहीस आणि सकाळी सुद्धा नाश्ता न करताच घरातून निघून गेलास. तेव्हा अर्णवने त्यांच्याकडून कॉफी घेतली आणि तो म्हणाला, नाही आई, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. ते फक्त जरा थकवा जाणवत होता, म्हणूनच विचार केला की थोडा वेळ बसून आराम करावं. इतकं बोलून तो आपली कॉफी पिऊ लागला. तेव्हा सुनीता काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिल्या आणि मग अचानक त्याला म्हणाल्या, अर्णव, मला माहीत आहे की तू आता खूप मोठा झाला आहेस, इतका मोठा की प्रत्येकापासून आपल्या भावना आणि आपले दुःख लपवू शकतोस. पण मी आई आहे तुझी आणि आईपासून मुलाचं दुःख कधीच लपवून राहत नाही. समजलं तुला? तेव्हा अर्णवने त्यांच्याकडे पाहिले आणि मग आपली मान खाली घातली. अचानक त्याचे डोळे भरून आले. तो दाटून आलेल्या कंठाने त्यांना म्हणाला, मी काय करू? मला काहीच समजत नाहीये. मी काय करू? मी खूप प्रेम करतो तिच्यावर. तिच्याशिवाय एक क्षणही मला राहत नाही. पण तिने जे माझ्यासोबत केलंय ते मी विसरू शकत नाहीये. ती कशी कुणा दुसऱ्यासाठी मला सोडून जाण्याचा निर्णय घेऊ शकते आणि मला सोडून जाऊ शकते? का तिने माझ्या भावनांची कदर केली नाही? हीच गोष्ट सारखी सारखी माझ्या मनात टोचत राहते. का ती माझ्यापेक्षा इतरांना जास्त मानते? का तिच्या मनात माझी जागा सगळ्यात शेवटी आहे? सगळ्यात आधी का नाही? याच कारणामुळे मी इच्छा असूनही आता तिच्याकडे पाऊल टाकू शकत नाहीये. पण तिच्याशिवाय मला राहवत नाहीये. तेव्हा सुनीता थोड्या पुढे सरकल्या आणि अर्णवच्या जवळ आल्या. त्याचा हात आपल्या हातात घेत त्या म्हणाल्या, जर अशी गोष्ट आहे तर मग माफ का करत नाहीस तिला? अर्णवने भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा सुनीता प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवत पुढे म्हणाल्या, हे बघ, मला माहीत आहे की तिने जे केलं ते खूप चुकीचं होतं. तिने तुझ्या भावनांशी असा खेळ खेळायला नको होता. पण अर्णव, तूही एक गोष्ट समजून घे ना, ती अजून तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. नासमज आहे. तिला दुनियादारीची अजिबात समज नाहीये. त्यात ती अनाथ. मी मानते की राजेशने तिला लहानपणापासून स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. पण तरीही तिला विशाखाचं ते प्रेम कधी मिळालंच नाही ना जिची तिला अपेक्षा होती. अशा परिस्थितीत जेव्हा विशाखाने अनुष्कासोबत मिळून तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं तेव्हा ती बिचारी तरी काय करणार होती? ह्यात तिची तरी काय चूक होती? ती सुद्धा तुझ्यासारखीच कुणाच्या तरी प्रेमासाठी केली होती. तिने फक्त एकच चूक केली, ती म्हणजे तिने तुला अंधारात ठेवलं.
ती अनुष्काचं बोलण्यात आले, पण चूक तर प्रत्येकाकडून होते ना अर्णव. देवसुद्धा आपली एक चूक माफ करतो. मग तो का नाही करू शकत? ती नासमज आहे, पण तो तर समजूतदार आहेच ना. का असं तिला स्वतःपासून दूर ठेवून स्वतःलाही त्रास देत आहेस. आणि तिलाही जे झालं ते विसरून जा. तिला एक संधी दे. तिला तुझ्या प्रेमाची जाणीव करून दे. तिच्या मनात स्वतःसाठी अशी जागा तयार कर, जिथे ती सगळ्यात आधी फक्त तुझाच विचार करेल आणि तुलाच निवडेल. तिच्यासाठी सर्व काही फक्त तूच बनून जा, जेणेकरून ती आयुष्यात कधीच तुला सोडून जाण्याचं विचारही करणार नाही. आणि तू तरी असा किती दिवस आपला राग धरून बसणार आहेस? किती दिवस तिच्यावर रुसून राहणार आहेस? याने तुला फक्त त्रास आणि दुःखच मिळेल. आणि अशा रागाचा काय फायदा, ज्याने आपल्या मनाची शांतता आणि सुख हिरावून जाईल? तुला समजतंय ना मी काय सांगते ते? तेव्हा अर्णवने हळूच होकारार्थी मान हलवले. हे पाहून सुनीता प्रेमाने हसून त्याचा गाल तो आणि त्याला म्हणाल्या, चल ठीक आहे, कॉफी पिऊन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी जेवण ह्याच खोलीत पाठवून देते. मग तू जेवण करून आराम कर आणि शांत डोक्याने स्वतःचा आणि गौरीचा विचार कर. तुझ्या सगळ्या अडचणींचे उत्तर तुला स्वतःहून मिळून जातील. इतकं बोलून सुनीता प्रेमाने त्याच्या कपाळाचा मुक्का घेतला आणि त्या खोलीतून निघून गेल्या. अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले. या सरत्या दिवसांसोबत अर्णवचा राग आणि नाराजी आता गौरीसाठी हळूहळू कमी होताना दिसत होती. आणि आता तिच्या विरहाचं, तिच्यापासून दूर असण्याचं दुःख त्याच्या मनावर ताबा मिळवू लागलं होतं. त्याची नजर आता अगदी बेचैन होऊन गौरीला स्वतःच्या आजूबाजूला शोधत राहायची. पण आता गौरी त्याला कुठेच दिसायची नाही, की ती त्याला मेसेज करून त्रासही देत नव्हती. या गोष्टीमुळे अर्णवला कधी कधी तिचा रागही यायचा. दुसरीकडे गौरीची अवस्थाही अगदी अर्णवसारखीच झाली होती. ती सुद्धा अर्णवला भेटण्यासाठी व्याकुळ असायची. त्याला एक नजर पाहण्यासाठी तिचे डोळे तरसलेले असायचे. पण जसं तिने अर्णवला सांगितलं होतं की आता ती अर्णवला थोडा वेळ देईल आणि विनाकारण त्याला त्रास देणार नाही, त्या शब्दाला जागण्यासाठी ती आपल्या मनावर दगड ठेवून स्वतःला अर्णवच्या जवळ जाण्यापासून आणि त्याला भेटण्यापासून रोखत होते. पण तरीही मनात हताश होऊन ती खुशीच्या मदतीने रोज व्हिडिओ कॉलद्वारे गुपचूप एकदा अर्णवला पाहून घ्यायची, ज्याची अर्णवला अजिबात कल्पना नव्हती. आजही ती कॉलेजमध्येच होती, जेव्हा खुशीने बोलता बोलता चोरून तिला अर्णवचं दर्शन घडवून आणलं होतं. अर्णव हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होता. त्याला असं सुरक्षित पाहून गौरीला मनातून थोडा दिलासा मिळाला होता. आणि ह्याच कारणामुळे ती शांतपणे कॉलेजचा अभ्यास करू शकत होती. जसे तिचे सगळे क्लासेस संपले, ती कॉलेजमधून बाहेर पडू लागली, तितक्यात तिचा फोन वाजायला लागला. तिने पर्समधून फोन काढून पाहिलं तर स्क्रीनवर दिसणारा नंबर पाहून तिचे डोळे विस्फारले. ती एकदम गंभीर झाली. तिने त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा पुढे जाऊ लागली. तितक्यात दुसऱ्यांदा फोन यायला लागला. मनावर दगड ठेवून तिने फोन उचलला. पण जसं तिने पलीकडचं बोलणं ऐकलं तसे तिचे डोळे मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिने घाईघाईने फोन कट केला, बॅगेत ठेवला आणि रिक्षा करून तिथून निघून गेले. दुसरीकडे अर्णव आपल्या ऑफिसमध्ये बसून फाईल चेक करत होता. तो ह्या क्षणी मनाला मारून कसं तरी काम करत होता, कारण त्याचं मन तर ह्यावेळी गौरीमध्येच अडकलं होतं. तिथून तो इच्छा असूनही आपलं लक्ष काढू शकत नव्हता. ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून आज तिने अखेर एक निर्णय घेतला होता. आज तो गौरीशी समोरासमोर बोलणारच होता. जर त्यांच्यामधील गैरसमज दूर झाले आणि सगळं काही नीट झालं तर तो आपल्या नात्याला नक्कीच दुसरी संधी देणार होता. हाच विचार करून तो चेहऱ्यावर हलकसं हसू आणून पटपट आपलं काम आवरत होता. तितक्यात टेबलावर ठेवलेला त्याचा फोन वाजायला लागला. त्याने फोन उचलून पाहिला तर अनोळखी नंबर पाहून त्याने फोन परत ठेवून दिला आणि आपलं काम करू लागला. पण पुन्हा त्याच नंबरवरून कॉल यायला लागला. काहीतरी विचार करून अर्णवने फोन उचलला, पण पलीकडून आलेला आवाज आणि बोलणं ऐकून तो एकाएकी खुर्चीवरून उठून उभा राहिला.
त्याच्या हातातील फोन सुटून खाली पडला. या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर तीव्र भीती आणि चिंतेचे भाव होते. त्याने लगेच फोन कट केला आणि खिशात टाकला आणि मग टेबलावरून आपल्या गाडीची चावी उचलून इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता तो घाईघाईने ऑफिसमधून बाहेर पडला. मागे त्याचा असिस्टंट त्याला आवाज देतच राहिला, पण अर्णवने थांबून मागे वळून पाहिलेच नाही. काही वेळानंतर अर्णवची गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबली. अर्णव पटकन गाडीतून खाली उतरला आणि वेगाने हॉस्पिटलच्या आत निघून गेला. त्याने रिसेप्शनिस्ट पाशी जाऊन काहीतरी विचारले आणि मग तो पळत पळत दुसऱ्या बाजूला निघून गेला. तो तिथे पोचला तेव्हा कॉरिडॉरमध्ये एका खोलीबाहेर त्याचे पूर्ण कुटुंब खुर्च्यांवर बसले होते. दुसऱ्या बाजूला विशाखा बसून रडत होती आणि सुनीता तिच्याजवळ बसून तिला सांभाळत होत्या, तिला शांत करत होत्या. त्याचे बाबा राकेश एका बाजूला उभे राहून कुणाशी तरी फोनवर बोलत होते. बाबा, हे सगळं कसं झालं? राजेश अंकल ठीक तर आहेत ना? असे म्हणत तो पटकन पुढे आला आणि राकेश यांच्या समोर उभा राहिला. त्याचा आवाज ऐकून सर्वांनी त्या बाजूला पाहिले आणि राकेश यांनी आपला फोन कट करून खिशात ठेवला. तेव्हा राकेश त्याच्याकडे पाहत म्हणाले, मला काहीच माहीत नाही बाळा. विशाखा सुद्धा काहीच बोलत नाहीयेत. मला तर थेट देसाई मेन्शनमधून फोन आला होता. त्यांच्या घराच्या मोलकरणीने सांगितले की आज सकाळी राजेश यांचे अनुष्का सोबत भांडण चालू होते. हळूहळू ते भांडण इतके वाढले की नक्की काय झाले न कळे, पण अचानक राजेश पायऱ्यांवरून खाली कोसळले. त्यांना ह्या अवस्थेत पाहून विशाखाचेही बाण हरपले होते. नोकरांना काही सुचेना म्हणून त्यांनी मला फोन केला. मी त्यांना सांगून राजेशांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावले आणि तेव्हापासून आम्ही सगळे इथेच आहोत. अर्णव काही बोलणार इतक्यात विशाखा रडत रडत स्वतःचीच पुटपुटायला लागल्या. सगळी माझी चूक आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी तिला इतकी सूट द्यायला नको होती. तिच्या प्रत्येक चुकीत तिची साथ द्यायला नको होती. जर मी असं केलं नसतं तर आज ती इतकी डोक्यावर चढली नसती आणि आज यांची ही अवस्था झाली नसती. मी तिचे जे पाजी लाड केले त्याचाच हा परिणाम आहे. आज ती इतकी बिघडली आहे. आता तिला आपल्या वडिलांच्या आबरूची काळजी उरलेली नाही. तिला फक्त स्वतःचा बदला दिसतोय. तेव्हा अर्णव त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, विशाखा आंटी, स्वतःला सांभाळा. अंकलना काहीच होणार नाही. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत ना, ते ठीक होतील. तुम्ही फक्त हिंमत ठेवा. अर्णवचा आवाज ऐकून विशाखा बाणावर आल्या आणि तिने मान वर करून अर्णवकडे पाहिले, जो त्यांची काळजी करत त्यांना समजवत होता. अर्णव आपली काळजी करत आहे आणि आपल्याला समजवत आहे हे पाहून विशाखा अचानक उठून उभी राहिली. ती अर्णव समोर आपले हात जोडले आणि रडत रडत म्हणाले, अर्णव, मला माफ कर. मी आजपर्यंत तुझ्या आणि गौरीसोबत जे काही केलं ते खरं तर माफीच्या लायकीचं नाहीये. पण तरीही मी तुझ्याकडे पदर पसरून माफी मागते. आपल्या मुलीच्या मोहात ती इतकी आंधळी झाले होती की मला चांगलं वाईट काही समजलंच नाही. आणि आता जेव्हा समजलंय तेव्हा खूप उशीर झालाय. माझी मुलगी आता माझ्या हाताबाहेर गेली. इच्छा असूनही मी आता तिला चांगल्या रस्त्यावर आणू शकत नाही. मी फक्त तुझ्याकडे माफी मागू शकते. म्हणून प्लीज मला माफ कर आणि तू स्वतःला आणि गौरीला वाचव. नाहीतर ती मुलगी सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. या क्षणी तिचं डोक्यात तुझ्याकडून बदला घेण्याचं भूत असं काही सुटलंय की ती वादळ बनून सगळं संपवायला निघालीये. विशाखाचं हे बोलणं ऐकून अर्णव पार हादरून गेला. सोबतच कुटुंबातील इतर लोकही आश्चर्याने डोळे मोठे करून जागेवरून उठून उभे राहिले. अर्णवने लगेच विशाखाचे खांदे पकडले आणि तो म्हणाला, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कोण आहे ती? तिची सगळं संपवायची इच्छा आहे. विशाखा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाले, अनुष्का. अनुष्काचं नाव ऐकताच अर्णवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. विशाखाच्या खांद्यावरून त्याची पकड ढिली झाली. तितक्यात विशाखा पुढे म्हणाले, ती तुझ्याकडून बदला घेण्यासाठी इतकी वेडी झाली आहे की आता तिला चांगलं वाईट काहीच सुचत नाहीये. मी तिला खूप समजावलं
की तिने तुझ्या सोडाचा विचार डोक्यातून काढून टाकावं, कारण ह्यातून बदनामीशिवाय तिच्या पदरात काहीच पडणार नाही. पण ती मुलगी काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. जेव्हा तिने माझे ऐकले नाही तेव्हा मी तकून सगळा प्रकार राजेशांना सांगितले. यानंतर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तिने मनातून बदल्याची भावना काढून टाकावी, पण तिने त्यांचेही ऐकले नाही. शेवटी नाईलाजास्तव याने तिला तिच्या खोलीतच बंद केले. ती बाहेर जाऊन काहीतरी चुकीचे पाऊल उचलणार नाही यासाठी तिला घराबाहेर पडण्यास बंदी घातली होती. पण काल ती कशी कोण जाणे गुपचूप घराबाहेर निसटली. ह्यांना रात्री जेव्हा हे समजले तेव्हा तिने तिला खूप रागवले, पण ती काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीत निघून गेले. दरम्यान आज सकाळी जेव्हा यांनी ऑफिसला निघत होते तेव्हा आपले लॉकर तपासले तेव्हा त्यातील सर्व पैसे गायब होते. कालच त्यांनी एका क्लायंटला देण्यासाठी 5 लाख रुपये रोख आणून ठेवले होते, तेही तिथे नव्हते. त्याच विषयावर आज ते पायऱ्यांवरून उभे राहून अनुष्काशी बोलत होते. बोलता बोलता दोघांमध्ये वाद कसा वाढला ते समजलेच नाही आणि अनुष्काने त्यांना पायऱ्यांवरून ढकलून दिले आणि स्वतः तिथून पळून गेले. आज मला स्वतःचाच तिरस्कार वाटत आहे की मी अशा मुलीला जन्म दिला, जिच्यामुळे आज माझ्या पतीची ही अवस्था झाली आहे. काश मी तिच्यावर चांगले संस्कार केले असते. काश मी तिच्या मनात गौरीबद्दल एवढे विष भरले नसते, तर आज ही वेळ आली नसती. विशाखाचे बोलणे ऐकून सर्वजण थक्क होऊन जागच्या जागीच उभे राहिले. अनुष्का खरंच असे काही करू शकते का? हे कुणालाच समजत नव्हते. म्हणजेच कुणाबद्दल तरी तिच्या मनात एवढी तिरस्कार होती की त्या पोटी तिने आपल्या वडिलांचीही पर्वा केली नाही आणि त्यांना मृत्यूच्या दारात ढकलून तिथून पळून गेले. वाचवण्याऐवजी त्यांना तिथेच एकटे सोडून निघून गेले. खरंच अशीही मुले असतात का, ज्यांना आपल्या वडिलांची किंवा कुटुंबाची काहीच काळजी नसते? अर्णव काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. अर्णवने स्क्रीनवर पाहिले तर वरुणचा फोन होता. काहीतरी विचार करून त्याने फोन उचलला. हॅलो, तिकडून वरुणचा अतिशय घाबरलेला आवाज आला. हॅलो हॅलो अर्णव, कुठे आहेस तू? त्याचा तो घाबरलेला आवाज ऐकून अर्णवला काहीतरी अस्वस्थ वाटले. तो वरुणला म्हणाला, मी हॉस्पिटलमध्ये आहे. राजेश अंकलना दुखापत झाली आहे, त्यामुळे त्यांना इथे ॲडमिट केले आहे. पण तू हे का विचारत आहेस आणि इतकं घाबरलं का आहेस? काही झाले आहे का? तेव्हा वरुण खूपच टेन्शनमध्ये म्हणाला, हो, गोष्ट अशी आहे की तू लगेच तिथून निघ. मी तुला माझे लोकेशन पाठवतोय. तू पटकन इथे ये. काही लोक आत्ताच गौरी वहिनींना इथून उचलून घेऊन गेले आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून अर्णवला मोठा धक्का बसला. त्याच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. गौरीचे अपहरण झाले आहे या विचारानेच त्याचे अंग थरथरले. तो पूर्णपणे हादरून गेला. पण भीतीचा आधार घेत त्याने स्वतःला सावरले. अर्णवची ही अवस्था पाहून राकेश आजोबा लगेचच त्याच्या जवळ आले. काहीतरी अघटित घडण्याचं भीतीने त्याने अर्णवच्या हातातून फोन घेतला आणि तो स्पीकरवर टाकला. तेव्हा वरून पुढे बोलू लागला. झाले असे की मी माझ्या ऑफिसमधून परतत होतो तेव्हा वाटेत मी पाहिले की गौरी वहिनी एका रिक्षापाशी उभी होती आणि खूप काळजी दिसत होती. तिथेच रिक्षावाला त्याची रिक्षा दुरुस्त करत होता. काहीतरी विचार करून मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. इतक्यात एक गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्यातून काही लोक खाली उतरले आणि त्यांनी गौरी वहिनींना जबरदस्तीने त्या गाडीत बसवून पळून नेले. त्यांनी त्या रिक्षावाल्यावर झाडली. मी त्या क्षणी प्रचंड घाबरलो. मी त्या गाडीचा पाठलाग केला, पण ते मला चकवा देऊन पळून गेले. म्हणूनच प्लीज तू लवकर ये. मी इथेच थांबलो आहे. एवढे बोलून त्याने फोन कट केला आणि त्याचे लोकेशन अर्णवला पाठवले. वरुणचे बोलणे ऐकून घरातील सर्व सदस्यांचे डोळे विस्फारले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले. सुनीता आपल्या डोक्याला हात लावून खुर्चीवर बसल्या. एका क्षणात त्यांच्या घरात हे काय होऊन बसले हेच त्यांना समजत नव्हते.
आधीच घरात काही नीट चालले नव्हते आणि आता ही नवीनच अडचण त्यांच्यासमोर येऊन उभी होती. तिकडे अर्णव भिंतीला पाठ लावून मान खाली घालून उभा होता. त्याचे डोळे शून्य झाले होते आणि चेहऱ्यावरची रंग उडाली होती. कुठे त्याने विचार केला होता की आज तो गौरीला भेटून मनातील सर्व अडी आणि गैरसमज दूर करेल आणि कुठे आता हे भलतेच घडले होते. तेवढ्यात विशाखा अचानक रडत रडत त्याला म्हणाली, पाहिलंस, मी म्हटले होते ना, ती मुलगी शांत बसणार नाही. बघा, तिने प्रत्येकाच्या आयुष्यात वादळ आणायला सुरुवात केली आहे. गौरीच्या अपहरणामागे नक्कीच अनुष्काचाच हात आहे. ते लोक नक्कीच तिनेच पाठवले असणार. म्हणूनच अर्णव, प्लीज, काही अघटित घडण्याआधी तू जाऊन गौरीला वाचव, नाहीतर सर्व काही उद्ध्वस्त होईल. जर गौरीला काही झाले तर मी राजेश यांना नजरेला नजर देऊ शकणार नाही. तिचे बोलणे ऐकून अचानक अर्णवच्या चेहऱ्यावरील भाव एकदम कडक झाले. त्याने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात तीव्र राग स्पष्ट दिसू लागला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, अनुष्का, जर तुझ्यामुळे माझ्या गौरीला एक साधी वरकडा जरी पडली तर मला तुझ्या प्रेमाची शपथ आहे, मी तुला जिवंत सोडणार नाही. एवढे बोलून तो भारभर पावले टाकत तिथून वेगाने निघून गेला. तिकडे राकेश सुनीताकडे पाहिले आणि म्हणाले, सुनीता, तू पोलिसांना फोन कर आणि ह्या सर्व प्रकाराबद्दल सांग. मी अर्णवच्या मागे जातो. तो रागाच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलणार नाही ना, ह्याची मला काळजी वाटते. सुनीता होकारार्थी मान हलवली आणि राकेश लगेचच अर्णवच्या पाठीमागे धावले. संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावळतीला लागला होता जेव्हा अचानक गौरीचे डोळे उघडू लागले. तिच्या डोक्यात तीव्र वेदना होत होत्या. तिने जसं आपला हात हलवला तशी तिला जाणीव झाली की ती एका थंड जमिनीवर पडली आहे, जिथे सगळीकडे माती पसरलेली होती. हे जाणवताच तिने हळूहळू आपले डोळे पूर्ण उघडले. तेव्हा तिच्या नजरेसमोर बरेच असे लोक उभे होते जे छातीवर हात बांधून तिच्याकडेच पाहत होते. त्या लोकांच्या मध्यभागी एका मोठ्या खुर्चीवर अनुष्का एका पायावर पाय ठेवून बसली होती आणि ओठांवर एक क्रूर सैतानी हास्य आणून तिच्याकडेच बघत होती. हे पाहून हळूहळू गौरीला काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टी आठवू लागल्या. जेव्हा घराच्या मोलकरणीने तिला फोन करून राजेश यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते आणि आपल्या वडिलांच्या चिंतेपोटी ती त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलला निघायला लागली होती. म्हणूनच ती रिक्षा करून निघाली होती. तेवढ्यात वाटेतच तिची रिक्षा खराब झाली होती, जी रिक्षावाला दुरुस्त करत होता आणि ती त्याची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात काही लोक फक्त गाडी घेऊन तिच्या जवळ आले. गौरीने काही समजून घेण्याच्या किंवा ओरडण्याच्या आतच त्या लोकांनी तिला पकडून गाडीत कोंडले. गौरीने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यातल्या एकाने तिच्या तोंडावर रुमाल दाबला, ज्यामुळे गौरी बघता बघता बेशुद्ध झाली. हे सगळे आठवताच गौरी एकदम दचकून उठून बसली आणि घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. ती ह्या क्षणी एका डोंगराच्या टोकावर उभी होती, जिथे तिच्या अगदी मागे आणि आजूबाजूला खोल दरी होती. त्या दरीतून एक नदी वाहत होती, जिथे एखाद्या माणूस जर एकदा पडला तर जिवंत परत येणे अशक्य होते. तर दुसरीकडे समोरच्या बाजूला अनुष्का आणि तिची माणसे उभी होती. तेवढ्यात अनुष्का अचानक आपल्या खुर्चीवरून उठली. ती सावकाश पावले टाकत तिच्या जवळ आली. गौरीला विचारात बुडालेली पाहून ती हसली आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसली. त्यानंतर गौरीची हनुवटी आपल्या हातात पकडून तिचा चेहरा वर करत ते म्हणाले, काय झाले माझ्या लहान बहिणीला? कोणत्या विचारात हरवली आहेस? मला समोर पाहून तुला आनंद नाही झाला का? बघ, तुझी बहीण तुला भेटायला आली आहे आणि तुझे लक्ष माहीत नाही कुठे लागून राहिली आहे. तेव्हा गौरीने तिचा हात झटकून तिला आणि तिरस्काराने आपला चेहरा दुसरीकडे वळवत ती म्हणाली, लहान बहीण म्हणू नका मला. तुम्ही मला कधी आपली बहीण मानलेच कधी आहे? जर तुम्ही मला तुमची बहीण मानले असते तर जे काही तुम्ही केले आहे ते कधीच केले नसते ना. ह्या प्रकारे तुमच्या माणसांकडून मला जबरदस्तीने इथे पळवून आणले असते. तसे मी ह्याचे कारण जाणून घेऊ शकते का, की तुम्ही तुमच्या माणसांकडून मला ह्या प्रकारे इथे का पळवून आणायला लावले?
तिकडे बाबा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तुम्ही इथे आहात. तुम्हाला तर त्यांच्यासोबत असायला हवे होते, पण नाही, तुम्हाला तर त्यांची अजिबात काळजी नाही आहे. तेव्हा अनुष्का हसत हसत म्हणाली, हो, नाही आहे मला त्यांची काळजी. आणि मी त्यांची काळजी का करू, जेव्हा त्यांना या अवस्थेपर्यंत पोचवणारी मी स्वतःच आहे. तिचे हे बोलणे ऐकून गौरीचे डोळे विस्फारले आणि तिचे चेहऱ्यावर प्रचंड धक्का बसल्याचे भाव आले. अनुष्का सैतानासारखे हसत पुढे म्हणाली, हो माझ्या लाडक्या गौरी, आज बाबा जे हॉस्पिटलमध्ये पडले आहेत ना, त्याला कारणीभूत मीच आहे. पण मी तरी काय करणार, बाबांनी स्वतः मला असे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले होते की त्यांनी गुपचूप मला जाऊ द्यावे आणि मी जे करत आहे ते मला करू द्यावे, पण ते आपल्या हट्टावर ठाम होते. ते मला घराबाहेर पडूच देत नव्हते, ज्यामुळे मला अर्णवसोबत काहीही करण्याची संधीच मिळत नव्हती. म्हणूनच नाईलाजास्तव मला हे पाऊल उचलावे लागले. तिचे हे धक्कादायक कबुली जबाब ऐकून गौरी डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागली. ज्या अनुष्काला ती नेहमी आपली बहीण मानत आली होती, तिच्या मनात आपल्याबद्दल एवढा तिरस्कार असेल की ती अर्णव आणि तिच्याशी सूड उगवण्यासाठी आपल्या स्वतःच्या वडिलांनाही इजा पोचवायला तयार होईल असं तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. ती अचानक अत्यंत संतापाने उठली आणि अनुष्काचे खांदे पकडून रागात तिला म्हणाले, का का करत आहात तुम्ही असे? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळे करून? अर्णवजींना त्रास देऊन तुम्हाला काय सुख मिळणार आहे? मला त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? का तुम्ही सगळ्यांना शांततेने जगू देत नाही? का तुम्ही स्वतः शांततेने तुमचे आयुष्य जगत नाही? या द्वेषातून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बाबांसोबत असं वागताना तुम्हाला काही वाटलं नाही का? मी तर तुमची परकी आहे, पण बाबा तर तुमचे आपले होते ना. तरीही तुम्ही माझ्यावर सूड घेण्यासाठी, अर्णवजींचा बदला घेण्यासाठी त्यांना त्रास दिला. या क्षणी बाबांच्या मनावर काय बीतत असेल, जेव्हा ते हा विचार करत असतील की त्यांची स्वतःची मुलगीच त्यांच्या जीव घ्यायला टपली आहे. गौरीचे हे बोलणे ऐकून अनुष्काने रागाच्या भरात तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि तिच्या गालावर एक जोरदार कानाखाली मारत म्हणाले, हो तर मग बाबांनी हा विचार तेव्हा करायला हवा होता ना, जेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यात माझ्या जागी तुला स्थान दिले होते. तेव्हा त्यांनी विचार केला होता का की मला कसं वाटेल जेव्हा ते माझा हक्क तुझ्यासोबत वाटून घेतील? जेव्हा त्यांनी माझी पर्वा केली नाही, तर मी तरी त्यांची पर्वा का करू? राहिली गोष्ट अर्णवची, तर त्याला मी असं उद्ध्वस्त करेन की तो जगता जगता मृत्यूची भीक मागेल. आज त्याच्यामुळे माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझे करिअर बर्बाद झाले आहे. ज्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचे मी स्वप्न पाहिले होते, तिथे त्याने आपल्या पैशांचा आणि सत्तेच्या जोरावर मला ब्लॅकलिस्ट करून टाकले, ज्यामुळे आज माझ्याकडे एकही शूटिंगची ऑफर नाही आहे. अशा परिस्थितीत आता मी त्याला इतक्या सहज सोडणार नाही. मी त्याची अशी अवस्था करेन की तो तडफडेल, माझ्याकडे मृत्यूची भीक मागेल आणि त्याला त्या अवस्थेत पाहून माझ्या मनाला अथांग सुख आणि शांती मिळेल. कारण आता अर्णवला उद्ध्वस्त करणे हेच माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे, ज्याची सुरुवात आत्ता तुझ्यापासून होईल. इतके बोलून ती ओठांवर एक क्रूर आणि सैतानी हसू आणून उभी राहिली. तिचे हे बोलणे ऐकून गौरी खूप घाबरली. तेवढ्यात अनुष्का मागे वळली आणि आपल्या माणसांना म्हणाली, तर तुम्ही लोक एवढ्या मेहनतीने हिला पकडून आणले आहे, ह्याचं बक्षीस तर मिळालंच पाहिजे. तर सांगा काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. तिचे हे बोलणे ऐकून तिथे उभे असलेले तिचे सगळे माणसे म्हणजे गुंड तिच्यावरून आपली नजर हटवून घाणेरड्या नजरेने गौरीकडे पाहू लागले. त्यांच्या त्या घाणेरड्या नजरेमुळे गौरी घाबरून स्वतःला सावरत मागे सरकू लागली. गुंडांची ती नजर गौरीवर स्थिरावलेली पाहून अनुष्काच्या ओठांवर एक क्रूर आणि सैतानी हसू आले. तेवढ्यात त्यापैकी एक जण म्हणाला, मॅडम, तुम्ही म्हणालात ना की जे मागू ते मिळेल. मग आम्ही जर बक्षीस म्हणून हीच मुलगी मागितली तर तुम्ही द्याल का?
तुम्ही हवं तर पैशांमधून थोडे पैसे कमी करा, पण हिला आमच्या हवाले करा. काय आहे ना, हिचे हे सौंदर्य पाहून मनात दाबून ठेवलेले प्रेम पुन्हा एकदा जागे झाले आहे. हिला पाहूनच मनात काहीतरी व्हायला लागले आहे. त्याचे ते बोलणे ऐकून गौरी भीतीने तर कापली. अनुष्काने एक नजर त्या घाबरलेल्या गौरीकडे पाहिले आणि मग आपल्या माणसांकडे बघत म्हणाली, अरे नाही नाही, मी असं नाही करू शकत. भलेही मी हिला आपली बहीण मानत नसले तरी माझ्या बाबांनी हिला आपली मुलगी मानली आहे. अशा परिस्थितीत मी तुम्हा सगळ्यांच्या हातात हिला कशी सोपवू शकते. तिचे हे बोलणे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला, पण तितक्यात अनुष्का हसत पुढे म्हणाले, हो, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक एक करून हिच्यासोबत जे हवे ते करू शकता. यामुळे तुम्हालाही छान वाटेल आणि हिला जास्त त्रासही होणार नाही. काय ग गौरी, मी बरोबर बोलले ना? तुला ह्याने काही अडचण तर नाही ना? असे म्हणत तिने गौरीकडे पाहिले. ती हे बोलत असताना गौरीजी आतापर्यंत खूप घाबरत होती. तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. तिच्या मनातील भीतीची जागा आता एक तीव्र संतापाने घेतली. तिने वरडत सांगितले, भास्कर अनुष्का, तुझी ही घाणेरडी जीव आता बंद कर.